नमस्कार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारलं की आपल्या डोळ्यासमोर एक धगधगतं यज्ञकुंड उभं राहतं. सावरकरांचा प्रखर राष्ट्रवाद, त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा म्हणजे या यज्ञकुंडातल्या केसरी ज्वालाच. पण ह्या केसरी ज्वालांमध्येच सावरकरांच्या व्यक्तिमत्वातलं एक हिरवंगार सुंदरसं रोपटं सुद्धा आहे. हे रोपटं म्हणजे सावरकरांचं कवित्व. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, असं 2 ओळींमध्ये आपल्या आयुष्याचं ध्येय सांगणारे सावरकर. सावरकरांची कविता असं म्हटलं की त्यांच्या कवितेचे 4 बाज आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. त्यातला पहिला टप्पा किंवा पहिला बाज म्हणजे मित्रमेळ्यासाठी सावरकरांनी केलेल्या रचना. यामध्ये त्यांनी पोवाडे रचले, फटके रचले, इतकंच काय, पण या प्रकारामध्ये सावरकरांनी लिहिलेली लावणी सुद्धा ऐकायला मिळते. चंदन से चांगला चंदन से चांगला गड्यारी चंदन से चांगला. त्वच थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. सावरकरांची कविता ही अशी प्रखर आहे. सावरकरांच्या कवितेमध्ये वीररस आहे, रौद्ररस आहे, पण त्याचबरोबर वात्सल्य आहे आणि तसाच शृंगारही आहे. इतकंच काय, सावरकरांच्या काही कविता म्हणजे उत्कृष्ट भावगीतं सुद्धा आहेत. सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला. सावरकरांच्या हातून सगळ्यात जास्त काव्य कधी निर्माण झालं असा जर प्रश्न कोणी विचारला तर उत्तर अगदी सोपं आहे. 11 वर्ष ते अंदमानाच्या बंदिवासात होते तेव्हा त्यांच्या मनातनं काव्याचे असंख्य झरे प्रवाहित झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 11 वर्षांमध्ये आपला उत्साह, आपली जिद्द आणि चिकाटी जर टिकवून ठेवण्यासाठी सावरकरांना कोणी हात दिला असेल तर तो त्यांच्या कवित्वानं आणि त्यांच्या आराध्य दैवतानं. त्यांचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं वर्णन करणारी उत्तमोत्तम गाणी, इतकंच नाही तर एक अतिशय सुंदर आरतीसुद्धा सावरकरांच्या लेखणीतनं साकारली. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, नरसिंह प्रभू शिवाजी राजा. कालिदासासारखंच सावरकरांच्या कवितेमध्ये निसर्ग हे फक्त नेपथ्य म्हणून येत नाही. सागरास या कवितेमध्ये सावरकरांनी सागराशी संवाद केलाय. सावरकर एकटेच जरी बोलत असले तरी सुद्धा ही संपूर्ण कविता ऐकत असताना आपल्याला असं वाटतं की तो समुद्र सुद्धा त्यांना काही सांगू पाहतोय. सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतल हा. सावरकरांच्या कवितेमध्ये त्यांचं संवेदनशील मन कसं होतं याचं अतिशय सुंदर असं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. त्यांच्या कितीतरी कविता सांगता येतील, पण आत्ता मनामध्ये आलेलं आहे ते गाणं म्हणजे संन्यस्त खड्ग या नाटकातलं पद. शतजन्म शोभिताना शतजन्म शोभिताना दीपावली विझाल्या शतजन्म शोभिताना. इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध कठोर होणारे सावरकर नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे म्हणताना मात्र अगदी हळवे होऊन जातात. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतं. का नाही, वज्रादपि कठोर आणि मृदूनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोही विज्ञातुमर्हति. हा कार्यक्रम म्हणजे सावरकरांच्या प्रचंड अशा हिमालयाच्या पायथ्याला स्पर्श करणं एवढंच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. सावरकरांच्या उत्तुंग प्रतिभेला, त्यांच्या उत्तुंग प्रतिभाविष्काराला, त्यांच्या कवित्वाला मनःपूर्वक अभिवादन करणारा कार्यक्रम माणिक एंटरटेनमेंट निर्मित महाकवी सावरकर